नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी, विषय मराठी, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। आपला आजचा विषय आहे चित्रकथा, पाठ क्रमांक 9, सिंह आणि बेडूक ही आपली कथा आहे। या कथेचे लेखक आहेत मुकुंद तळवळकर। सिंह आणि बेडूक ही जी कथा आहे ही आहे चित्रकथा, आणि या चित्रकथेमध्ये काही शब्द दिलेले आहेत। ते शब्द असे बघा: जंगलात सिंह, जंगलाचा, जंगलात सिंह, जंगलात प्राणी व पक्षी, सिंहाला बेडूक, बेडकाने सिंहाला, सिंहाला सिंहाने, बेडूक सिंहाने सिंह, सिंहाने बेडकाच्या, बेडूक आणि सिंहाने। हे जे शब्द आहेत ते शब्द हे जे चित्र दिले आहेत या चित्राच्या ठिकाणी भरून ही कथा पूर्ण करायची आहे। आता ही कथा जी आहे ती कशी आहे त्या कथेचं आपण वाचन करणार आहोत। ही कथा बघा, या कथेचे लेखक आहेत मुकुंद तळवळकर। सगळ्या जगासाठी ज्येष्ठ संपादक आहेत, लेखक आहेत अशी त्यांची ओळख आहे। म्हणजे सगळ्या जगासाठी ज्येष्ठ संपादक, लेखक अशी ओळख असलेल्या गोविंद तळवळकर यांचे ते धाकटे बंधू आहेत। म्हणजे मुकुंद तळवळकर हे एक ज्येष्ठ संपादक, लेखक अशी ओळख असलेले गोविंद तळवळकर यांचे धाकटे बंधू आहेत। आता हे धाकटे बंधू मुकुंद तळवळकर हे कोण आहेत? मग तर धाकटे बंधू मुकुंद तळवळकर हे एक चित्रकार आहेत, आणि म्हणून त्यांनी ही चित्रकथा आपल्याला दिलेली आहे। आता ही चित्रकथा बघणार आहोत आपण। जसं सिंह आणि बेडूक ही चित्रकथा आहे। आता इथे काय दिले, ही सगळी चित्र दिली आणि या चित्रांच्या जागी ते शब्द दिलेले होते। आता मी या एका जंगलात एक सिंह राहायचा, त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला होता आणि तो नव्या जंगलात राहायला गेला। एकदा सिंह मोठ्याने गरजला। त्या जंगलात अनेक प्राणी, पक्षी तसेच काही बेडूक राहत होते। त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते। त्यांचा बेडूक हा पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो। बेडकाने मोठा आवाज काढला। सिंहाला हा आवाज नवीन होता। सिंहाला वाटले, कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे। सिंहाने आपली गर्जना थांबवली। तो शांत उभा राहिला। बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे सरकू लागला। सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला। सिंह वेगाने पुढे सरकला। सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला। बेडूक गयावया करू लागला। सिंहाने त्याला सोडून दिले। लेखक मुकुंद तळवळकर। अशा प्रकारची ही चित्रकथा आहे। तो अभी ये जो चित्रकथा थी सिंह और बेडूक, मतलब लायन और फ्रॉग की। अभी इसमें क्या कहा है, एक जंगल था, एक जंगल में एक सिंह था। वो सिंह को
यानी जंगल का बहुत कंटाला आया था। उसके बाद वो नया जंगल की खोज में था। वो नए जंगल में रहने के लिए गया। वहाँ उन्होंने आवाज़ किया। जंगल में और प्राणी पंछी भी थे। वहाँ बेडूक भी थे, यानी फ्रॉग भी थे। यानी वो उन्होंने कभी सियाला पहले देखा नहीं था। उनका लीडर यानी बेडूक ही था। और कौन आवाज़ निकाल रहे ऐसा उनका कहना था। लेकिन वो शांत होने के बाद वो बेडूक ने बड़ा बड़ा आवाज़ निकाला। सिंह को ऐसा लगा कि हमने कोई तो चैलेंज कर रहा है, हमने उसे सावध रहना चाहिए। और सिंह ने अपना आवाज़ बंद किया और शांति से खड़ा हुआ है। ये जो बेडूक था वो बड़ी बड़ी ज़ोर से चिल्लाने लगा, आवाज़ करने लगा और आगे आगे सरकने लगा। सिंह ने उसको देखा और उसका आवाज़ भी सुना। सिंह आगे सरक गया और ये सिंह ने बेड़क बाद में ये बेडूक था उनके सर पर पाय दिया। और फिर उसके बाद भी वो बेडूक गया वया करने लगा। सिंह ने उसके बाद उसको छोड़ दिया। ऐसी ये कथा है। और इसमें जो शब्द है ये शब्द दिया गया है नीचे। जंगलात सिंह, जंगलाचा, जंगलात सिंह, जंगलात प्राणी पक्षी बेडूकही, सिंहाला बेडूक, सिंहाला बेडकाने, सिंहाने बेडूक, सिंहाने सिंह, सिंहाने बेडकाचा, बेडूक सिंहाने। इतने सब शब्द उसमें लिखना है। तो हम वापस इसका ये पढ़ेंगे ये कथा। जैसे एका जंगलात एक सिंह राहायचा। त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला होता आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. अशी ही गोष्ट आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी अनेक आहेत. तो ये कथा जो है इसमें कुछ प्रश्न भी है. आपको आपने ये कथा सुनी होगी, देखी होगी, तभी ये प्रश्न हमें लिखना है. या गोष्टीतील प्राण्यांची नावे, इसमें कौन से प्राणी के नाम आए? सिंह और बेडूक हे दोन प्राणी आहेत. सिंह व बेडूक यांच्यामध्ये हुशार कोण आहे? इसमें हुशार कोण आहे? क्लेवर कोण आहे? तो सिंह व बेडूक यांच्यामध्ये हुशार सिंह आहे. सिंहाला आपल्या शक्तीची जाणीव आहे. मात्र बेडूक गर्विष्ठ आहे. यानी इसमें होशियार सिंह है और ये बेडूक गर्विष्ठ है. उसके बाद और कुछ प्रश्न है. मुक्तोत्तरी प्रश्न कहते हैं उसे. अभी मुक्तोत्तरी प्रश्न का मतलब क्या है की या गोष्टीतील सिंह व बेडूक यांचे स्वभाव आणि त्यांची नावे सांगायची आहे. उत्तर क्या है उसमें? सिंह हुशार आहे आणि बेडूक गर्विष्ठ आहे. अभी या गोष्टीतील प्राण्यांचे आवाज कसे आहेत ते सांगा. आता ह्या गोष्टीमध्ये प्राणी आहेत, त्या प्राण्यांचे आवाज. सिंहाचा आवाज म्हणजे गर्जना आहे. बेडूकाचा आवाज म्हणजे डराव. सिंह बड़ा बड़ा आवाज़ निकालता है उसको गर्जना कहते हैं. और बेडूक आवाज़ निकालता है उसको डराव कहते हैं. आता पुढचा प्रश्न आहे, खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते सांगा. जसं वाघ आहे, वाघाची डरकाळी असते. वाघाचा आवाज म्हणजे डरकाळी. हत्ती आहे, हत्तीचा आवाज चित्कार असतो. गाय आहे, गाईचा आवाज हंबरणे. बकरी आहे, बकरीचा आवाज बेमे. घोडा आहे, घोड्याचा आवाज खिंकारणे. आणि कुत्रा आहे, कुत्र्याचा आवाज भुंकणे. अशा प्रकारे या प्राण्यांचे आवाज इथे दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या गोष्टीतील शब्दांची रूपे वाचा. मूळ शब्द आणि त्याचं रूप आहे. जंगलातला मूळचा शब्द आहे. त्याचं रूप काही जंगलात, जंगलाचा,
जंगलाकडे असे रूप होऊ शकतात त्याची. दुसरा आहे शब्द सिंह. सिंहाला, सिंहाने, सिंहाजवळ असे शब्द होऊ शकतात. तिसरा आहे बेडूक. बेडकाचा, बेडकाने, बेडकाच्या, बेडकाला अशी ही रूपं होऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या जुळवा. आता इथे जोड्या लावायचा प्रश्न आहे बघा. माकड, जोड्या लावलेल्या आहेत ह्या, उत्तर दिले. हुप हुप, माकड कसं करतं? हुप हुप. चिमणी, चिमणी कशी करते? चिव चिव. गाढव, गाढव कसं रेखतं. आणि कावळा काय करतो? काव काव. सिंहाची गर्जना. अशा प्रकारच्या जोड्या इथे लावलेल्या आहेत. त्यानंतर आता इथे एक वेगळा प्रश्न आहे बघा. चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये मुलीच्या डोक्यावर म्हणजे इथे पाटी आहे, हातात पाटी, डोक्यावर हातामध्ये पाटी आहे, डोक्यावर पाटी. नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. आता इथे पाटी हा जो शब्द आहे, हा पाटी शब्द दोन अर्थाने आलेला आहे. पाटी का शब्द दो अर्थ से आया है. जैसे पाटी का मतलब टोपली और पाटी का मतलब जिस पाटी पर हम लिखते हैं उसको पाटी कहते हैं, जिस पर लिखते हैं उसको पाटी कहते हैं. तो ये जो लड़की दिखती है वो लड़की के सर पर जो है वो टोपली है और हाथ में क्या है? पाटी. ऐसे दो शब्द है लेकिन नाम क्या है? पाटी. त्या शब्दाचं नाव आहे पाटी. अभी इसमें एक संदेश दिया जाता है. काय संदेश दिला जातो? मुला मुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी द्या, म्हणजे मुला मुलींना शिकवा. म्हणजे यानी ये जो काम के लिए जो पार्टी होती है सर पे, वो मत दे दो, वो मत नहीं देना चाहिए. हमें हाथ में पार्टी देना चाहिए बच्चे लोगों के साथ हाथ में. वो सीखेंगे, पढ़ेंगे, ऐसा उसमें एक संदेश दिया गया है. दुसरं चित्र आहे झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा. या चित्रामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे की झाडे लावा व झाडे जगवा. त्यामुळे पर्यावरणाचा तोल सांभाळला जातो, वेळेवर पाऊस पडून समृद्धी येते. यांनी झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा याचा अर्थ काय दिला आहे की झाडे लावा आणि जग वाचवा. त्यामुळे काय होणार? पर्यावरणाचा तोल सांभाळला जाईल आणि वेळेवर पाऊस पडून समृद्धी येईल. यानी झाड, पेड़ को लगाना चाहिए और उसको जगाना भी चाहिए. नहीं तो हम ये जो पर्यावरण इन्वायरमेंट है उसको हम जो बैलेंस है वो बैलेंस बराबर नहीं कर पाएंगे. तो इसीलिए हम पेड़ लगाना बहुत ज़रूरी है ताकि बारिश बराबर टाइम पे आएगा और हमें सुख समाधान समृद्धि मिलेगी. और इसमें जो संदेश दिया गया है या तो संदेश है प्रदूषण टाळा आणि जग वाचा. यानी प्रदूषण दूर रखो और जग को बचाओ, वर्ल्ड को बचाओ, ऐसा एक संदेश दिया गया है. ह्या ज्या कथा आहे म्हणजे हे जे छोटे प्रश्न हे चित्र संदेश आहे. काय याला ह्या चित्र संदेश त्याला म्हटलेला आहे. आता पुढे बघा आणखी काय या चित्र संदेशामध्ये. नको दंड, नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. या ठिकाणी हा मुलगा आणि हातामध्ये झाडू घेतलेला आहे और कचरा निकलता है. कचरा करणाऱ्यांना दंड किंवा शिक्षा नको, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्या. आणि कचरा जो करते उसको दंड नहीं देना चाहिए, शिक्षा भी नहीं चाहिए. उनको क्या करने का है, ये स्वच्छता कितनी होनी चाहिए, उसका महत्त्व क्या है वो उनको बताना चाहिए. तर आणि त्यातून काय संदेश दिलेला आहे की त्यांनाच आपला गाव स्वच्छ करावा हे सांगा, त्यांनाच आपला गाव स्वच्छ करायला सांगा, असं त्यातून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे. पुढचे काय दिले? जपून वापर पाण्याचा आधार असे हा जगण्याचा. जपून वापर हा पाण्याचा आधार असे हा जगण्याचा. पाण्याचा वापर कसा करायचा आहे? जपून करायचा आहे. आणि पाणी खरं म्हणजे पाणी हे जीवन आहे आणि ते आपल्याला जगण्याचा एक आधार आहे. आणि इसीलिए हम पानी का जो वापर है हम अच्छी तरह से करना चाहिए, संभाल के करना चाहिए. आणि त्यातून एक संदेश आहे, थेंबे थेंबे तळे साचे. यानी पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देऊ नका. पाणी हे जीवन आहे. अशा प्रकारे हे काही
चित्रसंदेशाचे प्रश्न होते. आता इथे आणखीन एका शब्दाला दोन वेगळे अर्थ आहेत, असे 4 शब्द लिहा. अंग, अंगाला अंग, शरीर, अंग, भाग. बघा, एक शब्द आहे अंग, त्याला शरीर म्हणतात. दुसरा अंग शब्द आहे त्याला भाग म्हणतात. पुढे तीर, तीर म्हणजे काठ, नदीचा काठ. आणि तीर म्हणजे बाण, धनुष्याचा बाण. पूर, नगर म्हणतात. आणि पूर म्हणजे बाढ, पाण्याचा पूर. मान, मोठेपणा, सन्मान. आणि मान याने शरीराचा अवयव. या बेडूक आणि सिंह या चित्रकथेतले हे जे प्राणी आहेत त्यांची काही चित्र दाखवली गेलेली आहेत. आता या सारखी दुसरी एक कथा मी सांगणार आहे. त्या कथेचं नाव आहे सिंह आणि उंदीर. इथे बघा, सिंह आणि उंदीर आहे. आंब्याचं झाड आहे, एका तिथे सिंह आहे आणि उंदीर पण दाखवले गेले. कथेचं नाव आहे सिंह आणि उंदीर. तर सिंह आणि उंदीर ही जी कथा आहे, काय कथेमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह एका जंगलात आंब्याच्या झाडाखाली थंड छायेत सुस्त झोपला होता. तेथे त्यास उंदराने फार त्रास दिला. त्यामुळे सिंह जागा होऊन त्याने पंजात एक उंदीर धरला आणि त्यास पकडून फाडून टाकणार इतक्यात त्या उंदराने त्याची प्रार्थना केली. त्यानंतर, महाराज, आपण थोर आहात, सर्व प्राणीमात्रांचे राजे. मी एक छोटासा प्राणी, आपल्याला त्रास होऊ नये हीच माझी इच्छा. मला जीवदान द्यावे हेच आपणास उचित आहे. ते ऐकून सिंहाला त्याची दया आली आणि त्याने उंदराला सोडून दिले. पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असता त्याच अरण्यात त्याच ठिकाणी सिंह आंब्याच्या झाडाखाली जवळ होता. जवळच पारध्याने त्या ठिकाणी जाळे मांडले होते, जाळे. आणि त्या जाळ्यामध्ये सिंह अडकला, सापडला. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्च केले आणि फार धडपड केली, पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. ती ओरड ऐकून तो त्या ठिकाणी असलेला उंदराने ते ऐकलं आणि त्या ठिकाणी तो आला. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी तो सिंह जाळ्यामध्ये अडकलेला होता ते त्याने पाहिले. आणि तेव्हा तो म्हणाला की, राजा, घाबरू नकोस, मी तुझी सुटका करतो. उंदराने ते जाळे कुरतडायला सुरुवात केली व आपल्या मित्रांच्या मदतीने सर्व जाळे कुरतडले आणि अशा प्रकारे सिंहाची सुटका झाली. म्हणजे अशी ही दुसरी कथासुद्धा इथे सिंहाची मी सांगितलेली आहे तुम्हाला. अशा अनेक कथा आहेत. आता या गोष्टीतलं तात्पर्य काही जे मोठे असतात त्यांचे कामसुद्धा लहानाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून कोणाला शूद्र म्हणून हिणवू नये, दुखवू नये. आपले वैभव हे कायमच असेल असं नाही. म्हणून आपण जे कराल त्याचे फळ आपणास मिळेल. अशा प्रकारची गोष्ट होती, ये दूसरी भी स्टोरी. अभी इसमें और भी कुछ कथाएं है. ये कथा का नाम मैं बता रहा हूँ, गोष्टी का. जैसे मराठी में जो भी कथा है, जैसे उंदराची टोपी, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, बुडबुड घागरी, कावळा चिमणीची गोष्ट, कावळ्याची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस, कोल्हा, रानमांजर आणि ससा, सिंह, लांडगा आणि कोल्हा, गाढवाला मिळाली शिक्षा, लाकूड तोड्या, ससा आणि कासवाची गोष्ट, कबूतर आणि मुंगीची गोष्ट, ससा आणि सिंहाची गोष्ट, दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ, दुष्ट कोलेला शिक्षा, बासरीवारी मुलगा आणि गावकरी, अति तेथे माती गोष्ट, कष्टाचे फळ, अहंकारी राजाला धडा, पक्षी आणि पारधी. तर अशा या गोष्टी आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की या गोष्टीचं आपण काय करायचं आहे, वाचन करायचं आहे आणि त्यातून आपण चित्रकथासुद्धा लिहू शकतो.
या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.